हॅलो एव्हरीवन. टुडेज लेटर्स टू एडिटर. बेसिकली आजचे दोन्ही जे लेटर्स आहेत ते साऊथ इंडियामधल्या रिसेंटली झालेल्या इलेक्शन्सबद्दल आहे. पहिली न्यूज आहे जी तमिळनाडूमधनं आहे, ज्यामध्ये सर्वांना असं वाटत होतं की TVKला जे नंबर ऑफ सीट्स मिळालेत याच्या आधारावरती गव्हर्नर हे TVKला और विजयला गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी बोलावतील आणि म्हणतील तुम्ही लवकरात लवकर गव्हर्नमेंट फॉर्म करा, आम्हाला काही इश्यू नाही आहे. पण असं न होता गव्हर्नर कुठंतरी एजंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणून बिहेव करत आहेत. जे मॅन्डेट और जे पोझिशन और जो स्टान्स रेस्ट ऑफ द स्टेटमध्ये गव्हर्नर्सनी घेतलेला आहे, तो स्टान्स गव्हर्नर या ठिकाणी तमिळनाडूमध्ये घेताना दिसत नाहीयेत. दुसरी महत्त्वाचं लेटर्स टू एडिटर आहे बेसिकली अबाउट UDF अँड LDF. UDF म्हणजे युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट, LDF लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट. काय फरक आहे तर UDF आणि LDF हे दोन्ही ज्या पॉलिटिकल पार्टीज आहेत या केरळमधील इंडियन नॅशनल काँग्रेसचा ब्लॉक आहे आणि LDF हा लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट हा लेफ्ट पॉलिटिकल पार्टीचा ब्लॉक आहे. मग यामध्ये काँग्रेसच्या समोर काय पॉलिटिकल चॅलेंजेस असतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह चॅलेंजेस असतील आणि काँग्रेसने कसं पुढं जायला हवं याबद्दलची क्लॅरिटी देणारं हे लेटर्स टू एडिटर आहे. आपण यात पाहूया की काय काय ओपिनियन आपल्या कामी येऊ शकतं. मला काही लोकांनी सजेशन दिल्यानंतर मी स्वतः ठरवलेलं आहे की मी सगळंच्या सगळं लेटर वाचणार आहे. नॉर्मली आपला हा व्हिडिओ फक्त 6 ते 7 मिनिटांचा असल्यामुळे तुम्हाला यात चांगली इन्साईट मिळू शकते. चलो स्टार्ट करूया. फ्लोअर टेस्ट. आणखीन एक माझा मुद्दा लक्षात घ्या. पॉलिटिकमध्ये जे नो कॉन्फिडन्स मोशन असते, या नो कॉन्फिडन्स मोशनला पॉलिटिकच्या लँग्वेजमध्ये फ्लोअर टेस्ट या नावाने सुद्धा ओळखलं जातं. काय म्हणतं, पीपल वेअर अंडर द इम्प्रेशन दॅट मिस्टर विजय's TVK पार्टी which emerged as the single largest party in recently held Tamil Nadu assembly elections would be called by the governor to form the government. हे सगळ्यांचे नॉर्मल एक्सपेक्टेशन्स होते, बरोबर आहे. To the surprise of all, the governor has insisted that Mr. Vijay produce formal letters of support from enough number of MLAs before the swearing in process can move forward. Basically, या सगळ्या गोष्टी ठरविण्याचा गव्हर्नरला बाय कॉन्स्टिट्यूशन और बाय लॉ अधिकार नाहीये. कुणाला गव्हर्नमेंट फॉर्म करण्यासाठी बोलवायला हवं इज नॉट गिव्हन इन रूल्स ऑफ लोकसभा, रूल्स ऑफ स्टेट असेंब्ली, नॉर इट इज गिव्हन इन कॉन्स्टिट्यूशन. इट इज बेस्ड ऑन दी पार्लमेंटरी कॉन्व्हेन्शन. ज्या सगळ्या देशांमध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आहे त्या सगळ्या देशांमध्ये पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचे जे कॉन्व्हेन्शन्स आहेत त्याच्या आधारावरती या पद्धतीने बोलविलं जातं. नो, इट इज क्वेश्चनेबल वेदर द गव्हर्नर हॅज सच पॉवर्स ऑर नॉट, हा प्रश्न आहे. नो, इथून पुढे महत्त्वाचं लक्ष देऊ नये का. द कन्व्हेन्शन इज दॅट द गव्हर्नर हॅज टू कॉल द सिंगल लार्जेस्ट पार्टी टू फॉर्म द गव्हर्नमेंट. हे कन्व्हेन्शन आहे जे ऑल ओव्हर इंडिया फॉलो केलं जातं. जे 1952ला जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडं फर्स्ट जनरल इलेक्शन झालं तेव्हापासून हे फॉलो केलं जातं. विच इन दिस केस इज मिस्टर विजय's पार्टी अँड सब्जेक्ट हिम टू द फ्लोर टेस्ट टू प्रूव्ह हिज मेजॉरिटी विदिन द शॉर्टेस्ट पॉसिबल टाईम. आता इथं एक महत्त्वाचं इनपुट तुम्हाला व्हॅल्यू एडिशन म्हणून वापरायचं आहे. लेटर्स एडिटर का वाचा मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, कारण तुम्ही नॉर्मली न्यूज वाचत असताना किंवा करंट अफेअर्स वाचत असताना तुम्ही फक्त इन्फॉर्मेशन गोळा करता, व्हॅल्यू एडिशनवर काम करत नाही. लेटर्स एडिटर तुम्हाला यासारखे खूप सगळे चांगले व्हॅल्यू एडिशन देत असते. या ठिकाणी बघा, द कॉन्स्टिट्यूशन बेंच ऑफ द सुप्रीम कोर्ट. कॉन्स्टिट्यूशन बेंच म्हणजे काय तर ज्या सुप्रीम कोर्टच्या बेंचमध्ये मिनिमम 5 जजेस असतात. परत एकदा लक्ष देऊ नये का. What is meaning of constitutional bench of Supreme Court? The bench of Supreme Court which has minimum 5 number of judges is known as constitutional bench. The constitutional bench of the Supreme Court in SR Bommai case made it clear that the floor test is the only reliable test by which a government can prove its majority. आता इथे यांचं काय म्हणणं आहे, एखाद्या गव्हर्नमेंटकडे मेजॉरिटी आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार गव्हर्नरला बिलकुल नाहीये. एखाद्या गव्हर्नमेंटकडे मेजॉरिटी आहे की नाही हे ठरविण्याचा कम्प्लीट अधिकार फक्त त्या स्टेटच्या लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला आहे. अँड दॅट इज वाय दे आर सेईंग हे सर बोम्मई केस दॅट फ्लोर टेस्ट इज द ओनली रिलायबल ऑप्शन और ओनली रिलायबल टेस्ट बाय विच अ गव्हर्नमेंट कॅन प्रूव्ह वेदर इट इज हॅव्हिंग मेजॉरिटी ऑर नॉट. Such being the position, the governor was not right in not inviting Mr. Vijay to form the government. So इथं काय झालं, इथं पार्लमेंटरी कॉन्व्हेन्शनला कॉम्प्रोमाइज करण्यात आलं.
द गव्हर्नर हॅज नॉट फॉलोड कॉन्स्टिट्युशनल प्रिसिडेंट. हा शब्द महत्वाचा आहे. परत एकदा कॉन्स्टिट्युशनल, दे आर नॉट सेइंग कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट, दे आर नॉट सेइंग कॉन्स्टिट्युशनल वर्डिंग्स, दे आर युझिंग वर्ड कॉन्स्टिट्युशनल प्रिसिडेंट. म्हणजे काय की प्रिसिडेंटचा अर्थ काय असतो की मागे काही घडलेल्या घटनांना तुम्ही पुरावा म्हणून वापरणं, याला आपण प्रेसिडेन्स असं वापरतो. सो कॉन्स्टिट्यूशन मधल्या काही बेसिसला वापरून तुम्ही उद्याचं डिसिजन घेत असाल, इट इज नोन ॲज अ कॉन्स्टिट्युशनल प्रेसिडेंट. सो द गव्हर्नर हॅज नॉट फॉलोड कॉन्स्टिट्युशनल प्रेसिडेंट अँड हॅज अज्युम्ड अ पॉवर. गव्हर्नर हॅज अज्युम्ड अ पॉवर विच ही डज नॉट हॅव. इट इज नॉट आउट ऑफ अ प्लेस टू सजेस्ट दॅट द गव्हर्नर्स ॲक्शन्स आर अनकॉन्स्टिट्युशनल. ठीक आहे, मग इथं महत्त्वाची गोष्ट काय की गव्हर्नरने टी विजयला तू या ठिकाणी ये आणि या ठिकाणी येऊन तुझी मेजॉरिटी प्रूव्ह कर. कसं कुठं? राजभवनामध्ये. हे सांगण्याचा किंवा हे ठरविण्याचा गव्हर्नरला बिलकुल अधिकार नाहीये. वेदर अ पॉलिटिकल पार्टी विच इज बिंग लार्जेस्ट हॅज दिस काइंड ऑफ मेजॉरिटी ऑर नॉट, याकडे कॉन्फिडन्स मोशन आहे की नाही हे ठरविण्याचा अधिकार फक्त कुणाला असतो? हा फक्त फ्लोअर टेस्टला असतो, दॅट टू ऑन दी फ्लोअर ऑफ द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. खूप महत्त्वाची इन्साईट आहे. हे परत एकदा चांगलं रीड करा, मी जे सांगतो ते लक्षात ठेवा. सेकंड वाला इज अनदर वन चॅलेंज फॉर काँग्रेस. बेसिकली या ठिकाणी आपण फक्त लँग्वेज पाहणार आहोत आणि तुम्हाला महत्त्वाची इन्फॉर्मेशन सांगायची आहे. बेसिकली केरळमध्ये 2 महत्त्वाचे पॉलिटिकल ब्लॉक्स आहेत. एक आहे UDF. UDF म्हणजे युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट, ज्यामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस प्लस अदर पॉलिटिकल पार्टीज येतात. दुसरा आहे LDF विच इज नोन एज अ लेफ्ट डेमोक्रेटिक फ्रंट. सो या ठिकाणी मध्ये काय झालं हे आपल्याला महत्त्वाचं नाही आहे, कारण तो पॉलिटिकल न्यूज आहे. फक्त महत्त्वाची गोष्ट काय की समजा एखादं कोणतंही नवीन गव्हर्नमेंट जर पॉवरवरती आलं तर काय येऊ शकतं, त्याच्या काही लाईन्स आहेत. फॉर द UDF the immediate challenge is to pivot from a campaign team into a cohesive government. म्हणजे तुम्ही आतापर्यंत निवडणूक जिंकण्यासाठी कॅम्पेनिंग करत होता, ॲग्रीड आहे, पण आता कुठंतरी तुम्हाला या कॅम्पेनिंगच्या पलीकडे जाऊन गव्हर्नमेंट रन करण्यासाठी काय लागतं हे महत्त्वाचं आहे. इथं आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट दिसतो की द अनसिमली लस्ट फॉर द चीफ मिनिस्टेरियल पोस्ट डिस्प्लेड बाय सिनियर लीडर्स हॅज बिन अन एम्बॅरेसमेंट. लँग्वेज खूप महत्त्वाची आहे, यावर फोकस करा. बाकी आणखीन खूप जास्त महत्त्वाचं नाही आहे, फक्त इथे गव्हर्नमेंट आहे. देअर इज अ ग्रोईंग अँड जस्टिफायबल सेंटिमेंट इन केरला दॅट द सेंटर इज फेलिंग टू प्रोव्हाइड द स्टेट इट्स ड्यू, particularly regarding the 16th फायनान्स कमिशन्स टॅक्स डिव्होल्युशन. सो बेसिकली या ठिकाणी सेंटर स्टेटमधलं फायनान्शियलचं डिव्होल्युशन, फायनान्शियल ॲडमिनिस्ट्रेशन और फायनान्शियल रिलेशनच्या बाबतीतला जो इश्यू आहे तो या ठिकाणी, ज्या ठिकाणी सेंटरची पॉलिटिकल पार्टी आणि स्टेटची पॉलिटिकल पार्टी वेगवेगळी असते, त्यावेळेस कुठंतरी सेंटर स्टेटमध्ये कॉन्फ्लिक्ट असतो आणि यामध्ये आपलं फेडरल स्ट्रक्चर कॉम्प्रोमाइज होतं. हे इथं आहे, जे केरळच्या बाबतीत यू कॅन यूज ॲज अ केस स्टडीज. Always remember the most important purpose of letters to editor is to give you insight regarding what things you can use in your value addition. Thank you very much. Have a great time.